नमस्कार मंडळीचा स्वर्ग नागरिक कोकणातून मी कोकणी देवेंद्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की कोकणामध्ये रवणाची भाजी कोणत्या प्रकारे केली जाते। ही बघा रवणा। तर रवणाची भाजी एकदम चिकन सारखी लागते आणि ती सहजासहजी भेटत नाही आणि त्याची बाजारभावामध्ये किंमत 800 ते 900 रुपये किलो असते। तर त्याची प्रत्यक्षात रेसिपी बघूया। तर ती रेसिपी आज आई बनवणार आहे। तर मंडळी चला। तर ही आहेत रवणं आपल्याला जंगलात सापडलेत। तर अशा प्रकारे कल्या असताना काढायच्या आहेत। ही फुलली तर याच्या आतमध्ये एक कीर तयार होते। तर अशा प्रकारे कळ्या असताना या काढायच्या आहेत, तर त्या चांगल्या लागतात। कारण हे काढताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, कारण ही वारुळावर येतात आणि त्याच्या आसपास सरपटणारे प्राणी असू शकतात। तर ही जपून काढावी लागतात। चांगले आता धुवून घेऊया त्यांना। ही आता धुवायचे आणि त्यानंतर पुढे बघूया आई काय करते ते। तर आई आता ही रवणं धुवून घेते आणि त्यामध्ये असलेले माती आणि चिखल काढायचा आहे। भाजी तर स्वच्छ धुवून झाली, आता तिला चिरायला घेऊया आणि आपल्याला त्या भाजीचे बारीक तुकडे करून घ्यायचे। तर मित्रांनो, ह्या वर्षातली पहिलीच भाजी आहे आमची। आई रवणाचे बारीक बारीक तुकडे करते। आणि याची टेस्ट चिकन सारखी असते आणि भाकरी बरोबर तर आपली फेवरेट भाजी आहे। रवणाचे बारीक बारीक तुकडे करून झाले, तर आई पुढे काय करते ते बघूया। तर त्यामध्ये हळद, गरम मसाला, कोकम आणि वाटप टाकून घेतलंय। तर तेल तापलंय, त्यामध्ये लसूण आणि तिखटाची फोडणी देऊया। तेल तापल्यानंतर ती भाजी मिक्स करून घ्यायची। तर ती भाजी शिजण्यासाठी जरासं त्यामध्ये पाणी टाकायचं। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। घट्ट होण्याची थोडा वेळ वाट बघूया। तर मित्रांनो, चिकनच्या ग्रेव्हीसारखं तयार झालंय। तर फायनली भाजी झाली तयार आणि आई भाजणार आहे आता भाकरी। तर आईने भाकरीचं पीठ मळायला सुरुवात केली।
तर आईच्या हातची भाकरी बघा एकदम गोल असते, परफेक्ट. तर भाकरी तर रेडी झाली आहे आणि माझं काम इथलं झालंय. तर आता जेवायला जाऊया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.